त्यामुळे विकास कामाच्या माध्यमातून यड्रावकर साहेबांचा 2000 कोटीचा अफलातून निधी तालुक्यात आल्यामुळे ह्या वेळेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अतिशय प्रचंड मताने विजयी होतील यात काही शंका नाही। नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलोय शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। आपल्या समेत आहेत मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन देशमुख सर। शिरोळ विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, नेमका शिरोळचा आमदार कोण व कसा असावा? शिरोळचा आमदार खऱ्या अर्थानं एक लोकप्रतिनिधी कसा असावा हा शिरोळ तालुक्याच्या आमदाराकडून बरंच बोध घेण्यासारखा आहे। कारण एक मतदारांची अपेक्षा असते की जे मतदारांच्याकडून आमदारांची अपेक्षा असते, ज्या अपेक्षा 100% असतात, आमच्या राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी 1000% काम केलेलं आहे। त्याची उदाहरणं म्हणजे अनेक समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या समाजापर्यंत निधी पोचला आहे। नुकतीच जे राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जी आणली त्या योजनेचं ह्या तालुक्यात 1 लाखाच्या वर लाभार्थी आलेत। आणि विशेष करून सांगण्यासारखं म्हणजे मी ज्या वडर समाजात काम करतो त्या वडर समाजाला 50 वर्षात सांस्कृतिक हॉलची अडचण होती, ती 5 कोटीचा अद्ययावत सांस्कृतिक हॉल बांधून देण्याचं त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि त्याचं कामकाज पण चालू झालेलं आहे। ह्या दृष्टीने अनेक कामं आमदारांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि होत आहेत। त्यामुळे विकास कामाच्या माध्यमातून यड्रावकर साहेबांचा 2000 कोटीचा अफलातून निधी तालुक्यात आल्यामुळे ह्या वेळेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अतिशय प्रचंड मताने विजयी होतील यात काही शंका नाही। समाजाला संदेश म्हणजे राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना लोकप्रतिनिधींच्याकडनं ज्या अपेक्षा असतात, आत्ता वडर भवन जसं ह्या जयसिंगपूर नगरीत शिरोळ तालुक्यात झालं आहे, ह्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या वडर समाजांनी प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात वडर भवन आमदारांच्या माध्यमातून हितं कसं होतं आहे त्या पद्धतीने व्हावं असं मी प्रत्येक महाराष्ट्रातल्या वडर समाजाला संदेश देईन। आणि आपल्या मुलांच्या एकूण सगळ्या प्रगतीसाठी जे काही वाचनालय असतील, अद्ययावत हॉल्स असतील, ते राज्य शासनाच्या आपापल्या आमदारांच्याकडनं करून घ्यावं असं मी त्यांना योगायोगानं आत्ता जे माझे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर पण महायुतीत काम करतात आणि माझे नेते वडर समाजाचे नेते विजयराव चौगुलेसुद्धा वडर समाजाचे नेतेसुद्धा महायुतीत काम करतात। आणि कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे वडर समाजाचे नेते तानाजी पवारसुद्धा जे पक्षप्रतोद आहेत BJPचे इचलकरंजीचे, ते सुद्धा महायुतीत काम करतात। योगायोगी इतका सुंदर जुळून आला आहे की या तिन्ही राहुल आवाडे साहेब असतील किंवा अशोकराव माने असतील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या पाठीमागं वडर समाज पूर्ण ताकदीने राहील आणि तिघंही विजय होतील यात कुठलीच शंका निर्माण होणार नाही। महायुतीच्या पाठीशी ठाम राहण्याचा आमच्या राष्ट्रीय म्हणजे राज्याच्या अध्यक्षापासून की जिल्हाध्यक्षापर्यंत सगळेच ठाम राहणार आहेत आणि महायुतीचे उमेदवार नक्कीच विजयी होणार आहेत।